धन्यवाद प्रतीक. यानंतर याच्यातील शेवटच्या सादरीकरणासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर पराग नलावडे सरांना. डॉक्टर पराग नलावडे सर जावे किंगफिशरच्या गावा या पुस्तकाचे लेखक आहेत. सरांनी 12 किंगफिशरच्या प्रजातींचा अभ्यास या पुस्तकाच्या माध्यमातून एका छायाचित्रकाराच्या नजरेतून खूप सुरेख पद्धतीनं मांडला आहे. मी सरांना त्यांच्या सादरीकरणासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर पराग नलावडे सर. आणि त्यांच्या बरोबरीने अभ्यास केला आणि खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी तो अभ्यास करताना समोर आल्या ज्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नेक्स्ट, किंगफिशर ह्या 3 प्रजातीमध्ये 3 स्पेसिसमध्ये विभाजित केलेला आहे. त्याचा पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सगळे ट्री ड्वेलर्स येतात, जे मेनली झाडावर राहतात. त्यांचे आवाजाची फ्रिक्वेन्सी, आवाजाची तीव्रता खूप जास्त असते. कम्युनिकेट करण्यासाठी जंगलामध्ये वगैरे त्यांना आवाजाची तीव्रता जास्त असणं आवश्यक असतं. दुसऱ्या प्रकारचे जे किंगफिशर्स आहेत त्यांचं कलर्स जे आहेत ते व्हायब्रंट कलर्स आहेत, पण त्यांची साईज छोटी आहे आणि त्या छोट्या साईजमध्ये असून सुद्धा त्याच्या हिशोबाने त्यांच्या आवाजाची तीव्रता त्यांच्या साईजच्या हिशोबाने जास्त आहे. कारण त्यांचं जे अधिवास आहे तो मेनली छोटे स्ट्रीम, नद्या, ओढे याच्या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये काय असतं की या नद्यांचं बॅकग्राऊंड म्युझिक कंटिन्यू चालू असतं आणि त्याला मात करून त्यांना संवाद साधायचा असतो एकामेकांशी. त्यामुळे त्यांच्या आवाजाची पातळी ही त्यांच्या शरीरापेक्षा थोडीशी मोठी आहे. आणि लास्ट जे पायड किंगफिशर आणि क्रेस्टेड किंगफिशर ज्या स्पेसिफिकली मोडतात त्यांची साईज मोठी आहे पण आवाज तेवढा मोठा नाही आहे. आवाजाची तीव्रता, आवाजाची पातळी त्या मानाने थोडीशी कमी आहे. नेक्स्ट, आता भारतात 12 प्रकारचे किंगफिशर्स आढळतात, पण जगाचा विचार करताना अंदाजे 105 प्रकारचे किंगफिशर्स आपल्याला आढळतात. त्यातले गिनी बेटावर सगळ्यात जास्त किंगफिशर्स आढळतात. नेक्स्ट, आता त्या सगळ्यात जास्त किंगफिशरमध्ये लाफिंग कुकाबुरा हा सगळ्यात लार्जेस्ट किंगफिशर आहे आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. आणि ऑस्ट्रेलियन लोकांच्या जीवनाचा तो एक भाग झालेला आहे. जसं आपल्याकडची सकाळ ही कोंबडा आरवल्याने होते, तसे ऑस्ट्रेलियन लोकांची सकाळ ही लाफिंग कुकाबुराच्या आवाजाने होते. आणि तो एवढा कॉमन आहे, त्याच्या घराजवळ बगीच्यामध्ये सगळीकडे लाफिंग कुकाबुरा आढळतो. लाफिंग कुकाबुरामध्ये मेलॅनिझमचं प्रमाण, अल्बिनिझमचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. 5% अल्बिनिझमचं प्रमाण लाफिंग कुकाबुरामध्ये आहे. आणि लाफिंग कुकाबुरा हा समूहाने राहणारा पक्षी आहे. 2 ते 5 जणांच्या समूहामध्ये ते राहतात. आणि त्यांच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की काही विशिष्ट घटना जेव्हा त्यांच्या समूहामध्ये घडते तेव्हा त्यांचा आवाज टिपेला जातो. विशिष्ट घटना म्हणजे समजा एखादा मोठं प्रेम मिळालं किंवा त्यांची पिल्लं नुकतीच जर समजा त्यांच्या घरट्यातनं बाहेर पडणार आहे तर अशा काही विशेष घटना होतात तेव्हा त्यांचा आवाज एकदम टिपेला पोचलेला असतो. आणि हे लाफिंग कुकाबुरा स्वतःच्या आकाराच्या पेक्षा कितीतरी मोठा साप मारून खातात. त्यासाठी ते काय युक्ती करतात, तो साप उचलतात आणि एकदम उंचावर जाताना घेऊन सोडून देतात. खाली सोडला की खाली जमिनीवर आपण तो मरतो आणि मग ते खातात. आणि ऑस्ट्रेलियन लोकांच्या जीवनात लाफिंग कुकाबुराचा किती सहभाग आहे तर तुम्हाला क्रिकेटचा चेंडू कुकाबुरा चेंडू आठवत असेल तर कुकाबुरा नाव हे या कुकाबुराबरोबर दिलेलं होतं. तर असा लाफिंग कुकाबुरा. सेकंड लार्जेस्ट इज ब्लू विंग कुकाबुरा. त्याचे आणि लक्षणं जवळजवळ सगळे सेमच आहेत. थर्ड लार्जेस्ट इज अ जायंट किंगफिशर. हा आफ्रो ट्रॉपिकल रिजन मधला सगळ्यात मोठा किंगफिशर आहे, पण जगाचा विचार करता तो 3 नंबरला आहे. आणि आपल्या भारताच्या 12 किंगफिशरमध्ये क्रेस्टेड किंगफिशर हा लार्जेस्ट किंगफिशर आहे जो उत्तराखंडमध्ये मिळतो. नेक्स्ट, आता स्मॉलेस्ट मध्ये बघायला गेलं तर आफ्रिकन डॉर्फ किंगफिशर हा सगळ्यात लहान किंगफिशर आहे. जवळजवळ 10 ग्रॅम त्याचं वजन असतं. आणि हा मोस्टली इन्सेक्ट्स खातो, इन्सेक्ट्स. आणि त्यात सुद्धा ड्रायव्हर अँड्स हे त्याचं सगळ्यात आवडतं खाद्य आहे. त्याच्यानंतर येतो आफ्रिकन पिग्मी किंगफिशर, थोडासा त्याच्यापेक्षा फ्लू लॅम्बोर जरासा मोठा असतो.
आफ्रिकन पिग्मी किंगफिशर सुद्धा इन्सेक्ट्सच जास्त करून खातो, पण छोटे फिश सुद्धा तो कधी कधी पकडतो. आणि क्रिकेट्स हे त्याचं सगळ्यात जास्त आवडतं खाणं आहे. आणि आपल्याकडच्या 12 किंगफिशरचा विचार करता तुम्हाला सगळ्यात माहिती आहे ओरिएंटल डॉट किंगफिशर हा आपल्याकडचा सगळ्यात स्मॉलेस्ट किंगफिशर आहे. नेक्स्ट, सर्व किंगफिशर हे दिनचर आहे, डायनर आहे, पण एकच अपवाद आहे त्याला, हुक बिल्ड किंगफिशर हा निशाचक्र क्रॅपिस्क्युलर आहे, संध्याकाळी जास्त करून ॲक्टिव्ह असतो. तो हुक बिल्ड किंगफिशर हा गिनी बेटावर मिळतो आणि अभ्यासकांना त्याला आढळून आलेला आहे. नेक्स्ट, द मोस्ट अरेड अडॅप्टेड मेंबर ऑफ दिस फॅमिली इज रेड बॅग किंगफिशर. हा ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो, शुष्क प्रदेशात, ड्राय एरियामध्ये. बाकी इतर सगळ्या किंगफिशरमध्ये सगळ्यात ड्राय एरियामध्ये राहणार आहे. त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे भेटणारा क्रिस्टेड किंगफिशर आपण उत्तराखंडमध्ये हिमालयन रिव्हरमध्ये बघतो. नेक्स्ट, दे हॅव शॉर्ट लेग्स अँड फोर. तुम्हाला माहितीच आहे आपल्याकडे फक्त ओडी केप आहे, तो त्रिबोटी खंड आहे म्हणून आपण त्याला म्हणतो, बाकी सगळ्यांना 4 खोज असतात. नेक्स्ट, एक आणखीन एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे की किंगफिशर म्हटलं की तो मांसाहारी आहे, कार्निवरस आहे, पण हे रोजमेरी ईस्टमध्ये नोंद केली होती की एक कॉमन किंगफिशर असाच इंग्लंडमध्ये थंडीत अडकला म्हणजे कदाचित वयोमानानुसार किंवा इंज्युर्ड असल्यामुळे तो स्थलांतर करू शकला नाही, तो तिथेच राहिला आणि बर्फ पडू लागला, त्याचा भक्ष मिळायचं बंद झालं, मासे मिळायचं बंद झालं, सगळं बंद झालं. तर काय करायचं, तर त्याने तेव्हा बेरीज खाल्ल्याचं सुद्धा नोंद झालेली आहे. नेक्स्ट, किंगफिशरची फ्लाईट खूप फास्ट असते आणि या फास्ट फ्लाईटमुळे सहसा तो इतर पक्ष्यांकडनं किंवा त्याकडनं मारला जात नाही. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की सर्वांना जर दाखवता येत असेल आपल्याला स्क्रीनवरती तर हे चित्र सर्वांना दिसेल अशा पद्धतीनं फोकस करून दाखवण्याचा प्रयत्न करावा. खूप सुंदर असं चित्र त्यांनी साकारलं आहे. मागच्या वर्षी श्री सलीम अली यांचे चित्रसुद्धा असंच त्यांनी साकारलं होतं आपल्या कलेतून. धन्यवाद सर. यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर श्री सुधाकर कुऱ्हाडे सरांना विनंती करतो की त्यांनी सत्राच्या अध्यक्षीय भाषणास सुरुवात करावी. नमस्कार. महाराष्ट्र पक्षी मित्राच्या 38व्या